शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण गव्हाच्या पिठापासून केक। तर बघा, 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 चम्मच बेकिंग पावडर, अर्धी वाटी मिल्क पावडर आणि 1 वाटी पिठी साखर। तर साखर तुम्ही कमी जास्त चवीनुसार करू शकता। तर हे सर्व साहित्य मी चाळून घेणार आहे। चाळून घेणं आवश्यक आहे, त्यामुळे केक छान फुलतो। आता एका भांड्यामध्ये आपण चाळलेलं सर्व साहित्य घेतलं। त्यामध्ये फ्रेश क्रीम आहे, दुधावरची साय अर्धी वाटी, आणि एक 7-8 चम्मच व्हॅनिला इसेन्स। यामध्ये दूध टाकून मिक्स करायचं आहे। व्हॅनिला इसेन्सच्या ऐवजी तुम्ही इलायची टाकू शकता, रोज इसेन्स टाकू शकता। हे सर्व मटेरियल दुधानेच भिजवायचं आहे। थोडं थोडं टाकायचं, गरजेनुसार, एकदम नाही टाकायचं। बघा, हे बॅटर असं पाहिजे आपल्याला। आता यामध्ये आपण बेकिंग सोडा टाकायचा आहे। तर थोडंसं दूध घ्यायचं आहे, डायरेक्ट सोडा नाही टाकायचा, आणि अर्धा चम्मच कमी सोडा घेतलेला आहे। हा आता मिक्स करायचा व्यवस्थित। बघा, या पातेल्यामध्ये केक लावायचा आहे। आधी मी याला तूप लावून घेत आहे। सर्व हाताने मिक्स करायचं, असं लावायचं। तर यावरती असा थोडा मैदा लावायचा आहे, आणि हे झटकून घ्यायचं आहे पातेल्याला लावून। बघा, असे चॉकलेटचे तुकडे करत आहे मी त्यामध्ये टाकायला। जे अवेलेबल असेल ते चॉकलेट तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। बघा, आता आपण हे बॅटर याच्यात टाकून घेऊया। आता यावरती आपण हे चॉकलेटचे तुकडे टाकूया। गॅसवरती मीडियम गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे। त्यामध्ये बघा, फक्त अळणी आहे, पाणी वगैरे काहीच नाही आहे। आता हे पातेलं यामध्ये ठेवायचं आहे, आणि कुकरची रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची, झाकणाची लावून घ्यायची। 45 ते 50 मिनिट आपण कमी गॅसवर। बघा, 50 मिनिट झालेले आहे। आपण आता खोलून बघूया। बघा, किती फुललेला केक आपला। अर्ध पातेलं होतं, पूर्ण झालेलं आहे। आणि चाकू टाकून बघायचा, तर आपला केक झालेला आहे पूर्ण। बघा, खूप छान झालेला आहे आपला केक। मैद्याचा केक खाल्ल्यापेक्षा किंवा बाहेरचा खाल्ल्यापेक्षा गव्हाचा खाल्लेला केव्हाही चांगलं। तर घरच्या घरी कमी वस्तूमध्ये आपला केक तयार आहे। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।